नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत कैरीचं सरबत. तर आपण घेतलेल्या आहेत कैऱ्या. मी लोणचं करण्यासाठी घेतलेल्या, पण त्या अशा पिवळसर दिसल्या म्हणून म्हटलं आपण याचं पन्ह करू, सरबत करू, जाम करू असं. म्हणून मग मी त्याचं साल काढून घेतलं, कापून घेतलं आणि कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे. तर मी इकडं लोणच्याची पण तयारी चालू आहे. गावाकडून आले ना अचानक, मग कैऱ्या पण जास्त झाल्या, तर नंतर त्या पिकून गेल्या असत्या म्हणून दोन्हींची प्रोसेस पटपट करत आहे. तर कैऱ्या उकडून घेतलेल्या आहे. काही इथं त्याच्यामधलं साल काढून गर काढून घेतलेलं आहे. तर मी 4-5 वेळा कुकरमध्ये उकडवलेल्या, म्हणून ह्या अगोदर झाल्या. साल काढून घेतले, आता ते पण घेणार आहे पुढे. आणि हे सगळं काढून आपण चाळणीतून गर सगळा चाळणीतून काढून घेतला आहे, ज्याने करून साल राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून. तर सगळा गर मी चाळणीमधून काढून घेतलेला आहे, म्हणजे गुठळ्या व्हायला नको आणि साल वगैरे काही जायला नको म्हणून. तर आता आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत. तर माझ्याकडे आत्ता तरी हाच गूळ अवेलेबल आहे, तर मी तोच गूळ वापरते आहे. नंतर थोड्या वेळाने जाऊन मी दुसरा घेईल. पुढे अजून लागणार आहे आपल्याला गूळ. तर गूळ आपण फोडून घेतलेला आहे. तुम्ही पण असंच कैरीचं सरबत बनवा आणि वर्षभर चालेल असं बनवा चांगल्या पद्धतीने. मी त्या पद्धतीनेच बनवलेलं आहे, कारण माझ्या घरच्या कैऱ्या आहे, कैऱ्या अवेलेबल होत्या आणि थोड्याशा त्या पिवळसर कलर आला म्हणून मी त्याचं पटकन बनवून घेत आहे. आता राहिलेल्या उकडलेल्या कैऱ्या होत्या, त्या पण आपण साली काढून त्याचा गर काढून घेतलेला आहे. तर आपण पन्ह बनवतो आपण, पण ते थोड्या वेळासाठी बनवतो, 8-10 दिवसासाठी किंवा महिन्यासाठी. तर आता आपण हे पूर्ण वर्षभर टिकल असं बनवत आहोत. त्याच्यामुळं लक्ष देऊन स्वच्छता करून सगळं व्यवस्थित आपण बनवत आहोत. तुम्ही पण अशा पद्धतीनेच बनवा. तर सगळ्या कैऱ्या उकडून गर काढून परत ते चाळणीतून बारीक करून त्याच्यामध्ये गूळ टाकला मी. अजून परत अर्धा किलो गूळ टाकलेला आहे बारीक करून. तर हे सगळं आपण परत ठेवणार आहोत त्या गुळाला पाणी सुटेपर्यंत. पाणी सुटलेलं आहे. नंतर आपण मिरे घेतलेले आहे, 7-8 मिरी, 7-8 लवंग आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे. हे सगळी पावडर आपण एकत्र करून याच्यावरती टाकलेले आहे. आता हे आपण सगळं घालून घेतोय. तुम्ही पण असंच बनवा. आणि हे जास्त प्रमाणामध्ये आहे, क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. त्यात आता परत मी पुन्हा अजून अर्धा किलो, म्हणजे पहिला ते चौकोनी स्क्वेअर तुकडे होते ते, आणि नंतर पुन्हा अर्धा किलो गूळ टाकून आपण परत ठेवलेला आहे पाणी सुटण्यासाठी. आणि
नंतर आता आपण ह्या कुकरमध्ये टाकणार आहोत. ते काही शिट्ट्या वगैरे काही करणार नाही. माझ्याकडे जाड पातेलं नव्हतं, जाड बुडाचं असं, म्हणून मग मी कुकरमध्येच करणार आहे. प्रमाण जास्त आहे ना, त्याच्यामुळं मग मी तेच कुकरमध्येच गरम करायचं मी ठरवलं. ते जाड आहे म्हणून. हे सगळं आपण कुकरमध्ये टाकलं आणि गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यात अर्धा चमचा व्हिनेगर टाकणार आहोत. अर्धा चमचा व्हिनेगर आपण टाकलेला आहे. मी आजपर्यंत कधी नव्हतं टाकलं, पण मग आता क्वांटिटी जास्त आहे ना, नको हे व्हायला, आणि कैऱ्या पण भरपूर होत्या, त्याच्यामुळं मग ते टाकून बघितलं मी. आता इथे एक ट्रिक आहे की आपण वरती पाणी ठेवलेलं आहे ताटावरती, तर मी ते का ठेवलं की खाली लागू नये म्हणून. खाली लागतं ना बुडाला, तर म्हणून मग मी ताटवरून ठेवलेलं आणि त्याच्यात पाणी ठेवलेलं. आता आपलं हे तयार झालेलं आहे. 1 तास असेल, अर्धा 1 तास कमी गॅसवरती चालूच होतं ते. 50 मिनटं कमी गॅसवरती होतं ते. आता त्याचं तयार झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत, म्हणजे चांगलं स्मॅच होईल आणि एकसारखं सगळं दिसल. गूळ आणि कैरीचा गर एकत्र आपण गरम करून घेतलेला आहे. मिक्सरमधून काढून घेतोय. तुम्ही पण असंच बनवा. फक्त कैरीच्या पासून आपण बनवत आहोत. कैरीचा सरबत, कैरीचा ज्यूस पण बनवला आहे, बनवू शकतो आपण. एक सॉस म्हणून, जाम म्हणून पण आपण खाऊ शकतो, चपातीसोबत, पुरीसोबत, असं कधी पण घेऊन. आणि सरबत पण आता मी ही बरणी घेतलेली आहे, नवीनच बरणी आहे, त्याच्यात मी टाकून ठेवणार. चांगली पुसून घेतलेली आहे, थोडीशी गरम पण केलेली. ते जास्त नाही, फक्त वरती ठेवलेली, गॅसच्या खूप वरती होती, गॅसवरती नाही. आणि आपण आता सरबत करण्यासाठी जो बेस बनवतो ना, तो बेस बनवलेला आहे आणि ते आता आपण ह्या बरणीमध्ये भरून ठेवत आहोत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल, माझ्या व्हिडिओ आवडत असतील, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की व्हिडिओ तुम्ही बघतायत बुवा असं. तर माझ्या सगळ्या व्हिडिओ चांगल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर तुम्ही माझे चॅनल गावाकडचे नेचर 2024 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी बनवलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येईल. तर आता आपण बरणीत भरून ठेवलेलं आहे. तर आपण आता आपल्याला दाखवायचं असतं व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर, तर मग आता आपण ह्या वाटीमध्ये दाखवत आहोत. अशा पद्धतीने बनलेला आहे आपला सरबत करण्याचा बेस. सरबत ज्यूस बनवू शकतो आणि याला आपण पन्ह पण म्हणतो, पण पन्ह असं जास्त दिवस नाही करून ठेवत आहे. ज्यूस आणि सरबत बनवू शकतो आपण.
आता हे आपण बनवलेलं आहे ज्यूस. कैरीचा आपण बनवलेला बेस घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडंसं घट्ट असं ज्यूस बनवलेला आहे. त्यात आपण होममेड घरचीच पुदिना पावडर टाकलेली आहे, घरी बनवलेली. आणि खूप सुंदर बनलेलं होतं. टेस्ट खूप छान आलेली. गावाकडं कसं दिवसभर पाहुणे चालू असतात, कुणी ना कुणी येतच असतं, तर त्यांच्यासाठी ही आयडिया चांगली आहे की आपण जर बनवून ठेवलं तर कधी किती पाहुणे आले तरी त्यांना आपण देऊ शकतो. आणि टेस्ट पण वेगळी लागते, छान अशी कैरीची वर्षभर. आणि थंड पण असतं, फ्रीजमध्ये असतं म्हणून. गावच्या ठिकाणी ऊन असतं ना जास्त. म्हणून मग मी गावच्यासाठीच बनवलेलं आहे. आता आपण बनवत आहोत सरबत, कैरीचं सरबत. आपलं कैरीचं सरबत पण बनलेलं आहे. आता त्याच्यात टाकत आहे काळं मीठ. थोडंसं काळं मीठ टाकलं त्याला छान चव येते. मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पण असं कैरीचं सरबत बनवून बघा आणि नंतर कमेंट करून सांगा कसं झालं ते. खूप छान झालं, टेस्ट छान आलेली. तर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे कैरीचं सरबत. बाय बाय.